नमस्कार. आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. मन व इंद्रिये यांसह शरीराला वश करून घेण्याचे फळ परमात्म्याची प्राप्ती हे आहे असे सांगितले आहे. म्हणून परमात्म्याला प्राप्त करून घेणाऱ्या पुरुषाची लक्षणे जाणण्याची इच्छा अर्जुनाला झाल्यावर आता 2 श्लोकांमध्ये त्याच्या लक्षणांचे वर्णन करीत भगवंत त्याची प्रशंसा करीत आहेत. श्लोक 8. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्मकांचनः. श्लोकाचा अर्थ: ज्याचे अंतःकरण ज्ञान विज्ञानाने तृप्त आहे, ज्याची स्थिती निर्विकार आहे, ज्याने इंद्रिये पूर्णपणे जिंकली आहेत आणि ज्याला माती, दगड आणि सोने समान आहे, तो योगी युक्त म्हणजे भगवंताला प्राप्त झालेला आहे असे म्हटले जाते. परब्रह्म निर्गुण निराकार परमात्म्याच्या तत्वाचा प्रभाव, महात्म्य इत्यादींचे रहस्यासह जे यथार्थ ज्ञान आहे त्याला ज्ञान असे म्हणतात. आणि भगवंताच्या सगुण निराकार व साकार तत्वाची लीला, रहस्य, महत्त्व, गुण आणि प्रभाव इत्यादींच्या यथार्थ ज्ञानाला विज्ञान असे म्हणतात. ज्या पुरुषाला परमात्म्याच्या निर्गुण, सगुण, निराकार, साकार तत्वाचे व्यवस्थित ज्ञान झालेले आहे, ज्याचे अंतःकरण वरील दोन्ही तत्वांच्या यथार्थ ज्ञानामुळे पूर्ण तृप्त झाले आहे, ज्याला आता काहीही जाणण्याची इच्छा उरली नाही, तो ज्ञान विज्ञान तृप्तात्मा होय. येथे कूटस्थ या पदाचा आशय असा आहे की सोनार किंवा लोहार यांच्याजवळ असणाऱ्या लोखंडाच्या ऐरणीला कूट असे म्हणतात. तिच्यावर सोने, चांदी, लोखंड इत्यादी ठेवून हातोड्याने कुटले जाते. कुटतेवेळी त्याच्यावर वारंवार जोराचा प्रहार होतो, तरीही तो हलत डुलत नाही, अगदी अचल राहतो. अशाच प्रकारे जो पुरुष तऱ्हेतऱ्हेची मोठ्यात मोठी दुःखे आल्यावरही आपल्या स्थितीपासून किंचितही विचलित होत नाही, ज्याच्या अंतःकरणात थोडासाही विकार उत्पन्न होत नाही आणि जो नेहमी अढळ भावनेने परमात्म्याच्या स्वरूपामध्ये स्थित असतो, त्याला कूटस्थ असे म्हणतात. विजितेंद्रिय याचा भावार्थ असा की जगातील संपूर्ण विषय मायामय व क्षणिक आहेत हे समजल्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाबद्दल जराही आसक्ती उरलेली नाही आणि ज्याची इंद्रिये विषयांमध्ये कोणताही रस न मिळाल्यामुळे त्या विषयांपासून निवृत्त झालेली आहेत व लोकसंग्रहासाठी जो पुरुष आपल्या इच्छेनुसार इंद्रियांना यथायोग्यपणे ठेवतो, म्हणजे तो जेथे संलग्न करतो तेथेच ती संलग्न होतात, पण स्वच्छंदपणे ती कोठेही जात नाहीत, आणि ज्याच्या मनात ती इंद्रिये कोणत्याही प्रकारचा क्षोभ उत्पन्न करीत नाहीत, अशा प्रकारे ज्याची इंद्रिये त्याच्याच स्वाधीन आहेत, तो पुरुष विजितेंद्रिय होय. समलोष्टाश्मकांचन याचा भावार्थ असा की लोष्ट मातीच्या ढेकळाला म्हणतात, अश्म म्हणजे दगड आणि कांचन सोन्याला म्हणतात. माती, दगड आणि सोने इत्यादी सर्व पदार्थांबद्दल परमात्म बुद्धी झाल्याने ज्या पुरुषाला हे तिन्ही सम झालेले आहेत, जो अज्ञानी माणसाप्रमाणे सुवर्णाचे ठायी आसक्त होत नाही व माती, दगड इत्यादींचा द्वेष करत नाही, तर जो त्या सर्वांना समानच मानतो तो समलोष्टाश्म कांचन होय.
सम राहण्याचा असा अर्थ नाही की त्याला मातीचे ढेकूळ, दगड आणि सोने याचे ज्ञान नसते. त्याला हे ढेकूळ आहे, हा दगड आहे आणि हे सोने आहे याचे योग्य प्रकारे ज्ञान असते आणि त्यांच्याशी व्यवहारही त्यांच्या अनुरूप व्हावयास पाहिजे तसा केला जातो. अर्थात तो सोन्याला तिजोरीत सुरक्षित ठेवतो आणि ढेकूळ व दगड यांना बाहेरच पडू देतो. असे असतानाही सोने, धन, संपत्ती नष्ट झाली तरी त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही आणि सोने मिळाले तरी त्याच्या मनावर काहीही परिणाम होत नाही. अर्थात त्याच्या येण्या जाण्याने, प्राप्त आणि नष्ट होण्याने त्याला हर्षशोक होत नाहीत. हेच त्याचे सम राहणे आहे. त्याच्यासाठी जसे दगड आहेत तसेच सोने आहे, जसे सोने आहे तसेच ढेकूळ आहे आणि जसे ढेकूळ आहे तसेच सोने आहे. अशा ज्ञानविज्ञानाने तृप्त झालेला, निर्विकार, जितेंद्रिय आणि समबुद्धी असणारा सिद्ध कर्मयोगी युक्त अर्थात योगारूढ समतेत स्थित म्हटला जातो. अशा प्रकारे आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेऊया. धन्यवाद.